श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संक्षिप्त श्री गुरुचरित्र। श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वर्षी संक्षिप्त श्री गुरुचरित्र। जय जय दत्ता अवधूता, जय जय दत्ता त्रिसुता, जय जय दत्ता भगवंता, प्रसन्न व्हावे तू आता। श्री दत्तवंदन। माना कमंडलोधरं कर पद्मयुग्मे, मध्यस्थापने गले डमरुत्रशूले, यश्यस्त उद्धव करशो शुभम शंकर चक्रे, वंदे तमं त्रिवरधं भुजकष्टविक्टम। श्री दत्त चिंतन। जय जय दत्ता अवधूता, जय जय दत्त अत्रसुता, जय जय दत्ता भगवंता, प्रसन्न व्हावे तू आता। श्री दत्त मंत्र। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। श्री गुरु मंत्र। देवानां च ऋषीणां च गुरुं कांचन सन्निभं, बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं। श्री दत्त मंत्र। नमस्ते भगवन् देव दत्तात्रेय दयानिधे, सर्वबाधा प्रशमनं कुरु, शांति प्रचेच्छवे। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा, त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा त्रैवास करुणी ओजा, सुभक्त ते करती आनंदा, ते स्वर्गी पाहती विनोदा। ऐसे गुरु चरण ध्यान, जाता विष्णू नामांकित, अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षाथळी, एक क्षण निद्रिस्त मनी, श्री गुरु चिंतित, कृपानदी अनंत, स्वप्ने मजला कथियले, व्हावे सकलांचे कल्याण, या करिता निश्चिते, उत्तम असे गुरुचरित्र अत्यल्प करावे जनाप्रती, गुरुचरित्र महिमान तेचे आम्हा अमृतपान, सुंदर कसमे निवडून संक्षिप्त केले गुरुचरित्र। अनुसे अत्रे रमणी, झाली दत्तात्रेयाची जननी, अगणित केल्या लीला, मोहरगडी राहुनी, निर्मिले अनेक शिष्य, अलर्क यदू परशुराम, कार्तिवीर राजनंदन, नावे सांगितले काहीसे। ओम ध्राम ओम बीज मंत्र, जपता प्रगटे श्री गुरुदत्त, महात्म्याचे अद्भुत श्री दत्तात्रेयांचे, लोक उद्धारा करणे, अनेक अवतार घेऊन जना सन्मार्गा लावणी, मोक्ष मार्ग गावी तसे, काशी क्षित्र संध्या स्नान करी, माधुकरी मागे करवीरपुरी, शयन माहुर गडावरी करी, ऐसा मोग महिमा जयाच्या, मलंग वेशात कधी साधू रूपात, कधी कुमार कधी वृद्ध, कधी येते कधी दिगंबर, असे अनेक रूपे घेती श्री गुरु। ब्राह्मण एक उत्तम वंशी, आपला राजसमती राहता, पिठापुर ग्रामासी
मनोभावे आराधिते श्री गुरुसी वर्तता ऐसे एके दिनी आला श्री गुरु अतिथी वेशी ओम भगवती भिक्षांदेही म्हणत त्या विपरागरी आले देखा भिक्षा घाली ते नारे दत्तात्रय साक्षात्कारे प्रसन्न झाले ते वेळी काय हवे माग म्हणते दत्तात्रय म्हणतीशी माग माते निशेशी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणत असे बोलेली पतिव्रता सुमती स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविताम कर निर्धार याचा बोला भावा म्हणजे पुत्र ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वंद्य वेद सदृशा तम्हा सारिका दातारा तेच बोल ऐकून प्रसन्न झाला श्री गुरु दत्त वर दिदला ती पुत्र होईल तुझे वंशी पिठापुर ग्रामासी श्री गुरु अवतार घेती श्रीपाद श्री वल्लभनाभ प्रसिद्ध जाण श्री गुरुचे माता पित्याचे सुख देत 16 वर्षापर्यंत जाते हिमाचल प्रदेशी ध्यावय दर्शन भक्तांनी वाराणसीत जाऊन गुप्त राहते काही काळ उद्धरले अनेक भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊन पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद गुरु आपण वर्षे तेन गुप्त रूपे तेथून श्री गिरिजा पतता जाती 4 मास क्रमून तेथे निवृत्ती संगमाती आले दर्शन देते भक्तांते पातल्या त्या कुरुवपुरा श्रीपाद राहिले कुरुवपुरी ख्याती राहिली भूमीवरी प्रगटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा त्या ग्रामीचा रजक एक नित्य त्रिकाळ येऊन लोटांगण घालोनी नमन करी अतिविनया ऐसे वर्तता एके दिनी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती त्यासी एक चित्ते परियेसा श्रीपाद म्हणती रजकांशी कानित्या कष्ट तोसी काय हवे तुझसे सांग आता मज लागे म्हणे रजक स्वामी प्रता राजा व्हावे ऐसे वाटत या जगात सर्व सुखी राज एकची असे तू श्रीपाद म्हणते रजकासी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी पुढील जन्मात निश्चिती राजा होशी मुलीची वंशाची म्हणती स्वामी त्या प्रती मीही पुन्हा अवतरत दर्शन देईन तुझे प्रत ठेवी विश्वास बोलाचा ऐसे झाल्या वसरी श्रीपादराय कृवापुरी असता महिमा अपरंपारी असे प्रख्यात प्रियेस प्रख्यात असे कृवपुर मनकामना प्रती येते ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद होते कृवपुरीत अदृश्य होऊन त्या स्थानी राहिले श्रीपाद निर्गुणी जन असती भक्त केवळ त्यासीच दिसते श्री गुरु निर्मळ श्री गुरुचरित्र संक्षिप्त कथा येते सारभूत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ प्रगटले कृवपुरी जाण इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्रकृत कथा समर्थ सदा पठित भाविक भक्त प्रथमाध्याय गुढ श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचे संक्षिप्त प्रथमाध्याय संपूर्ण अध्याय 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह श्री दत्तात्रय नमः सिद्ध सांगे नामद्रकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे घेती परियसे विश्वव्यापक परमात्मा भक्तजना तारावयासे अवतरतो ऋषिकेशी शाप देत सर्वास ऋषी कारण असे त्यांचे माधव ब्राह्मण करंजक्रमे अंबा नामे त्याची नारी वासना त्याची पूर्वजन्मीची ईश्वर पूजा करीत असे प्रदोष पूजा अतिहर्षी मंदवारी त्रयोदशीची पूजा करे विशेषी गर्भवती झाली रेखा 9 मास होता त्याचे प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता जन्मताचा तो बालक ओंकार शब्द म्हणत असे तटस्थ झाले लोक सर्व अभिनव आजित केले दुप्पजता ओंकार जपता अन्य काही न बोलत सदा हास्य करत म्हणून चिंतते माता पिता अमुची मनाची वासना पुरवावी नंदना बोवड्या बोलांना ऐकावे वाटे पुत्र राय खून करून मातेसी बाळ दाखवी संतोषी व्रतबंध करीत आपणासे येतील म्हणे बोल सकल ऐकोनी ऐसी माता पिता व्रतबंधन तत्ता म्हणती करून निश्चिता करू लागले तयारी विधियुक्त म्हणजे देखा बंधन केले बालका मंत्रोपदेश करिता देखा वेद बोली चारी आपण सभा समस्त विस्मय करी माता पिता हर्ष भारी मुखा बोले वेदचारी म्हणती देवाचा अवतार म्हणे बालका मातेसी तू उपदेशले मजसी भिक्षा माग म्हणसी निरूप घ्यावा आम्हा त्वरित आम्ही असो ब्रह्मचारी करावी भिक्षा घरोघरी वेदाध्ययन मनोहरी करणी असे प्रियसा तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व जनाप्रती आम्ही संन्यासी येती न राहावे एकस्थानी माता पित्या प्रति ध्यान कथने पुत्र देती काशी क्षेत्र संन्यास घेते यात्रा करीते उतरेसी भुवनेश्वरेला मूर्ख ब्राह्मण जिव्हाची दोन्ही करी अर्पण त्यास विद्या देऊन धन्य केले ते असे बेलवाडे ग्रामासमीप औदंबर स्थान प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास वास केले शक्ती अगणित ठेवल्या पादका तेथे स्थापिले जनोद्धरा कारणे प्रख्यात आज दत्तस्थान औदंबर पादुका स्थान
ऐसे ते तीर्थस्थान सर्व कामना होती पूर्ण. विप्र एक जात गंगेत तव गुरुनाथ देखत, त्यायसियान म्हणती आत्महत्या महादोष. श्री गुरुवचन ऐकणे गेले शिष्य धावणी, त्या विप्रा ते काढून गाणीला गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणते ते असे का देह त्याग करीसी, प्राणत्याग महादोषी वृत्तांत सांगा आम्हा. पक्षमास भोजन करिता उदर व्यथेने कष्टता, सहन न होता प्राण देता काय सांगू गुरुराया. संशय न घरी आपले मनी भिऊ नको अंतकरणी, व्याधी गेली पळवणी भोजन करी पोट भरी. विडामुक्त केले पिपरासी मोडा विद्वान करीसी, व्यथेने पीडित ब्राह्मणासी त्याचे व्याधीमुक्त करीसी. क्रूर यवन ते करुणी शासन माधव विप्रसी ब्रह्मज्ञान, सायन देवास वरदान श्री गुरुकृपेने मिळत असे. उपदेश देती भक्तासी देहात्य मनसी, म्हणून धर्माचरण करा सांगते मोक्ष मार्ग पावाया. त्या औदुंबर स्नानात 4 मास राहतात, चेतन पुढे निगत जीर्णोद्धार करावया. औदुंबर स्नानाहून निगत नरसिंहवाडी स्थानी जाती, तेथे 12 वर्षे राहते ते करते तप देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरु लीला तेथे पाहता. श्री नरसिंह सरस्वती स्वामी औदुंबरी बसले, इथे श्री गुरुचे संक्षिप्त नाना भक्त कथा समता. सदा पठेत भयक भक्त द्वितीय अध्याय गुरु. श्री गुरुदेव. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त द्वितीय अध्याय संपूर्ण. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्राम येथे पंचगंगा संगमी राहती, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबर प्रख्यात जाण कल्पतरू, देव असे अमरेश्वर तया संगमी जाण पाम. औदंबर सन्निधीसी 3 तीर्थे परियेसे, अमरेश्वर सन्निधीसी अनुपम तीर्थे असती पायी. तीर्थे असती अपारे सांगता असे विस्तारे, या कारणे गुरु तापुरी राहिले तेथे 12 वर्ष. आज प्रख्यात ते स्थान नरसिंहवाडी म्हणून. अगणित भक्तजन नित्य येते दर्शन, मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करिता. सर्वजन पूजित असे महास्थान ते. लोकोद्धाराकारांना श्री गुरु दत्त पापन, अनेक लीला धावून मनोरथ पुरविते सकलांचे. ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगता. गुरुचरित्र असे अद्भुत वर्णन शक्य कोणी, असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी. अमरापुर म्हणेचे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यास कर. भार्य त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी, तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत. शेंगाने गती बहुत त्याने करी उदरपूर्ती. श्री गुरु एके दिवशी तया श्री विप्र गृहासी, आपण गेले भिक्षेसी विप्रा नेले भक्तीने. शेंगा घेवड्याचा प्रियसी श्री गुरु स्वीकारे भिक्षेसी. आश्वासी जाती संतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य. घेवड्याचं मूळ श्री गुरु छेदती तत्काळ, टाकून देती मूळ गेले आपण संगमासी. त्या वेलाची मूळ जरी तू जे का होते त्याच्याद्वारे टाकू, म्हणून द्विजवरी घाणीता झाला त्या जागी. काढता त्या मुळासी लाभला अधन कुंभ तयासी. आनंद झाला बहु असे गेला घेऊन ग्रहात, म्हणे हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले. म्हणून वेलासी थोडीले सदन केले आम्हासी. जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे, त्याचे अखंड लक्ष्मी सदनाचे अष्टैश्वर्य नांदते. ज्यावर होई गुरुकृपा धन्य केले तया बापा. कल्पवृक्षी आश्रय करीत तवे विघ्न तया गृहा. अमरेश्वर सन्निधाने वसती 64 योगिनी. पूजा करावयास मध्यान्ही येते नित्य श्री गुरुपाशी. एक भक्त देखील श्री गुरुची जलयोगिनी आल्या पूजेसी. गंगेत येता कैसी वाट झाली जलात, श्री गुरुनाथान मुनी पूजा करीती योगिनी. भिक्षा ते करुणी आले मागोते बाहेर. योगिनी श्री गुरु ते पूजित दिव्य तेज तेथे पसरत. स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त. नरसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित. पूजित त्या प्रथा पूर्ण होती मनोरथ. गेल्या 700 वर्षात उद्धरले अनेक भक्त. फार महिमा होत आजही आहे वाडीत. शिरोळे नामे ग्रामासी विप्र एका परियसी. भार्या त्याची पतिव्रता कष्टात असे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पावले. अनेक देवा आराधिले स्थिर नवे कवनीपुरी. एक विप्र म्हणे तेसे तू वाजावे पंचगंगा संगमासी. तीर्थासे औदुंबर वृक्षासे आराधावे परियेस. मासे एका आचार्यता श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र शतायुषी होईल म्हणत अभय देती द्विज प्रती. पुढे ते नारीसे पुत्र झाला तेसी. श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता. तत्रासी झाली वर्ष 7. घात झाला अकस्मात, माराना पावरात क्षणी. एकेतने अवधारा माता पिता शोक करीत. जननी म्हणे आक्रोशित, श्री गुरुनी दिधला वस्त. अल्पायुषी कसा झाला ऐसी नाना परी देखत. दुःख करी बहुत शोक, निवारती सकाळ लोक. वाय दुःख करीत असे तव श्री गुरु दत्त. संन्याशी रूपे तेथे येत म्हणतीचा पादका स्थानात. वर लादला तुवा तेथे ऐसे वचन ऐकून. विश्वास झाला तिचे मनी शव पाठी बांधून. घेऊन गेली औदुंबर ऐसे करीत झाले निश्चय. विप्रमागती प्रेतासी म्हणे आक्रोश काहू करीसी. संस्कारोनी जावो आता काही केल्या नदी प्रेत. आपणा सहित जाळा म्हणता पोटी बांधून या प्रेत. लोळत असे पादुकावरी आजच्या रात्री प्रेतासी. सुटेले वास दुर्गंधीसी. होईल देईल आपोआप धनासी. म्हणून निगती सगळ्या लोक. बोल कोणाचा ऐकेना. लोक गेले स्वसदना. पती सती अंगना आक्रोश करीत असे.
स्वप्ने नको रडू म्हणून श्री गुरु देती आश्वासन. पाहे जागे होऊन पुत्र संजीवन झालासी. जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी. पती म्हणे तियसी ऐसे महात्म्य श्री गुरुचे. दाम्पत्य दोघे जाना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा. साष्टांग नमुनी चरणा नाना परिस्तोत्र करीती. नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण वसती तेथे सर्वदा. इथे श्री गुरुचरित संक्षिप्त नाना प्राप्त कथा समंत. सदा पठित भाविक भक्त तृतीय अध्याय गुणः. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित संक्षिप्त तृतीय अध्याय संपूर्ण. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. श्री गुरुचित्र कामधेनू सांगितले मज विस्तारोनी. अध्यापिन ध्याय माझे म्हणू अनेक आवडी होत असे. तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी. उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनू. पुढे वाढला अनंत महिमा सांगत असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा ग्रामा. राहिले संगमी गुप्त रूपे. तया ग्रामी विप्र एक राहता असे दरिद्री देख. भार्या त्याची पती सेवका पतिव्रता शिरोमणी. परतता तसा दरिद्र दोषी असे एक वांज महिषी. व्यसन घालती तेसी दंतहीन अतिवृद्ध. वर्तत असता एके दिवशी न मिळे वरु ब्राह्मणासी. घरी असे वांज महिषी नेले नाही मृतिकेशी. तया विप्र मंदिर असे श्री गुरु आले भिक्षेसी. विप्र गेला याचका वृत्तीसी. वनिता याची घरी असे. श्री गुरु आले भिक्षेप्रत. पतिव्रता आली धावत. साष्टांग करी दंडवत. करी ती झाली त्यावेळी. उत्तम धान्य घरी भत घेऊन येथे पती त्वरित. श्री गुरुशी बैसा म्हणता पिढे घातले बैसावया. श्री गुरु म्हणते तेसी तुझ द्वारे असता महिषी. क्षीर काहून घालीसी भिक्षेसी नाही वरु म्हणून. विप्र म्हणता करी नमन. वांज महिषी दंतहीन. गाभा नावाचे कवनी परे रेडा म्हणून पोषितो. श्री गुरु म्हणती तेसी मिथ्या बोल आम्हासी. त्वरित जाऊने महिषीशी आणि रोहणी क्षीर आम्हा. ऐकोने श्री गुरु वचन. विप्रवनिता जाता क्षण. क्षीर दबली संतोषन. पात्रे धुन भरली तैवेळी. क्षीर अंगणीत तापवून घेऊन आली क्षीर मरण. श्री गुरुना ते केले प्राशन. अति संतोष करुणीय. संतोषाने श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राही निरंतर. श्री गुरु गेले संगमासी. वार्ता पसरली महिषीची. कळली त्या राजास कुमसी नामी ग्रामासी. होता एक तापसी. त्रिविक्रम भारती नामेसी. तीन वेद जनतसे. ती त्या मानस पूजा करी. ध्यानी सदा नरहरी. ऐकले त्याने गाणगापुरी. असे नरसिंह सरस्वती. ऐकून राजा संतोषला. नाना अलंकार करिता झाला. हत्ती अश्व पाय झाला. श्रृंगार केला तेवेळी. समारंभ केला थोरू. पालकीत बसले श्री गुरु. नानापरी वाद्य गजरू करून निया निघाले. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामा येथे. त्रिविक्रम भारती करिता होता मानस पूजा. तप केले भत दिवस. पूजा केली तुझी मानस. आजी आली का फळाचा. मूर्ती साक्षात भेटली. ऐसे परी श्री गुरुसे स्तुती केली भक्तीसे. श्री गुरुमूर्ती संतोषी झाले तिचे मूर्ती एक. ऐसा परमपुरुष गुरु त्याचे जे कोणी म्हणती नरू. तेची पावती यमपुरु सप्त जन्म पर्यंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय इर्जा म्हणू. वेदशास्त्र पुराण बोलती हे प्रसिद्ध. त्या कारण श्री गुरुशी शरण जावे निश्चयशी. विश्वास हवे माझ्या बोलासी. लीन व्हावे श्री गुरुचरणी. पुढे अपूर्व वर्तले एक. ऐक शिष्या नामधारक. विधुरा नामे नगर एक. होत राजा जेवण तेथे. महाक्रूर ब्रह्मद्वेषी. सदा करी जीव हिंसी. चर्चा करी ब्रह्मनसी. वेद म्हणवी आपणा पुढे. वेदशास्त्री निपुण. द्रव्यावरी ठेवून मन. भेटीसी जाती ब्राह्मण. वेद म्हणती यवना पुढे. येणे परीस वर्तमाने. वर्तत असता एके दिनी. मंद भाग्य विप्र होऊन दोन्ही दोन्ही भटले त्या राया. राजा म्हणे समस्तांची. चर्चा करावी तुम्ही दासी. जे जिंकिते तर्केसी. त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे. गावोगावी हिंडती. जयपत्रे लिहून घेती. ऐसी कवन असे शक्ती त्या सन्मुख उभे राहावे. समस्त नगर हिंडता पुढे गेले दक्षिणपंथ. भीमातीरे असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम. ते होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून. त्यासी येती वेद तिन्ही. अनेक शास्त्रे अभिज्ञतो. महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त. ऐकती तुझे मधुनवंत की गेले त्या मुनीपाशी. जाऊनी म्हणती त्यासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी. चर्चा करावी म्हासी. अथवा द्यावे हरिपत्र. त्रिविक्रम महामुनी घेऊन आला विप्रा लागुने. गाणगापुर भवने श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती विप्रसी. कवन आले ती कार्यासी. वादे कायसा म्हासी. लाभ काय वादित महा. श्री गुरु उपदेशिती त्यासी. परितेन जाणसी. गर्भे असे मानसी. न ऐकते त्याचे. किती प्रकारे विप्रासी. श्री गुरु सांगते हितासी. न ऐकते द्विज तामसी. म्हणती वादका पत्र देणे.
ऐसे उत्तर ऐकून कानी कोप करीती श्री गुरु म्हणी, जैसे तुमच्या अंतकरणी तैसे सिद्धी पावसी म्हणसी म्हणती. तैसे प्रबंधन श्री गुरुना ओळखत, बळे आपले प्राण देता तुझ्या देखा. इतके वर्तते अवसरी श्री गुरु देखती, नरासी दोरी शिष्यासी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावोनी, त्या नराते पाचारोनी अनिल गुरु सन्मुख. गुरु पुस्तित्यासी जन्म कवन जातीशी, तो वृत्तांत सांग म्हणजेसी म्हणून पुसते ते वेळी. श्री गुरु वचन ऐकून सांगे आपण जातीहीन, आतंक नाम म्हणून असताना आपले बहिर्ग्रामी. ऐसे कृपा पुरुषा कृषी दृष्टी केली स्वधारस, लोहासी लागता प्रेस सुवर्ण होता काय वेळ. तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी, दंड देऊन शिष्या करी रेखा सप्त वाढ काढविल्या. श्री गुरु म्हणती पती तशी एक रेखा लंघिरे ऐसी, आला नर वाक्यासरशी आले ज्ञान आणिक तया. श्री गुरु म्हणते तयासी कवनी कुळी जन्मलासी, पतित म्हणे केरात वंशी नाम आपले वन राखा. दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता, बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती ते वेळी. तिसरी रेखा लंघिता म्हणते त्यासी झाले ज्ञाती स्मृती, म्हणे गंगापुत्र निशिती वास तटी गंगेच्या. लंघिता रेखा चौथी म्हणे आपण शूद्र जाती, जात होतो आपली वृत्ती स्वामी माते पाचारिले. लंघिता रेखा पाचवीची झाले ज्ञान अनेक तयासी, जन्म झाला वंशवंशी नाम आपले सोमदत्त. सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय सख्याता, नाम आपले विख्याता गोदावरी म्हणून. सातवी रेखा लंघिता क्षण अर्घ जाती विप्र आपण, वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास म्हणसी, आले विप्रसाक्षीशी वाद करी त्यासवी. अभिमंत्रुनी विभूती तयाचे सर्वांगी प्रोक्षिती, प्रकाशले ज्ञान ज्योती त्या नरा परियेसा. जैसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस, तैसा गुरु हर्ष स्पर्श पतित झाला ज्ञान राशी. नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो, अज्ञानी लोक म्हणती नरो तिची त्याती अधापाता. जे आले चचीसे विप्र भवचकित झाले फार, तेव्हा तुटून झाले बधीर हृदय शिव तत्काळी. विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती, आमची आता काय गती जगज्योती स्वामिया. विष्णुनिया मायापाशी झालो आपण मातापाशी, न ओळखो तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामिया. तैसी त्या प्रतितासी लागले ध्यान गुरुसी, न जाई आपल्या मंदिराचे विप्र आपण म्हणत असे. इतके होता ते अवसरे झाली त्याची पुंतणारे, म्हणू लागल्या पस्मारे म्हणून आलो धावत. जवळ येतात स्पर्शो नको म्हणे तिसी, कोपे करून मारावी असे जात असे तो पतित. ऐकून तिचे वचन गुरु बोलती हसवून, त्या नराते बोलावून सांगत ती प्रियेसा. श्री गुरु वचन ऐकून विनवी तसे कर जोडून, केवी हेरो जाती हिन ज्ञान होनी मागवती. श्री गुरु म्हणी विचारिती याचे अंगी असे होती, प्रच्छाळ विलुब्ध हाती अज्ञानत्व पावेल. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन कुंभासी, मस्तकी घालिता पतितासी गेली विभूती धुवनी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्रीपुत्राचे धावत गेला त्याजवळी. ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन, सांच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्रक्त कथा सदा पठित भाविक भक्त चतुर्थाध्याय गुरु. श्री गुरुदेव दत्त. इथे श्री गुरु संक्षिप्त चरित्र चतुर्थाध्याय संपूर्ण. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. नामधारक शिष्यरांना लागे सिद्धाची चरणा, विनवित शेखर जोडून भक्तिभावे करून या. गुरुचरित्र सुधारस तुवा राजीला आम्हास, तृप्त न होये का मानस दृशा अनेक होत असे. धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला श्री गुरुचरणी, तू चितंडलासी भवानी सकळा विष्टी साधतील. ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माहुरस्थानी, होत विप्र महागणी नाम तया गोपीनाथ. पुत्र झाला तयासी वर्षे 12 होता तयासी, विवाह करिते प्रीतीसी दंपती एकची वयसी. अतिप्रिय महाहर्षवर्धता झाली 16 वर्षे त्या पुत्रसी. ऐसे प्रेमी असतात एका, व्याधी झाली त्या पुरुष अनेक औषधे देता ऐका. आरोग्य नव्हे तयाशी, पुरुषावरी आपला प्राण करी नित्य उपोषण. प्रतिस देता औषधे जाण प्राशन करी आपणाही. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी. पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे, जितके अन्न पतीसी
कृतिकेचे ग्राम आपणासी जैसे औषध देती त्याचे आपण घेतसे परियेसा वैद्य म्हणती तै वेळी नव्हे बरावे त्यासे आढळी राखीला अजरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता येणे प्रिपती सहित निगती झाले पतिव्रता क्वचित काळ मार्ग कविता आले गानगा परासी मार्गक्रमिता युरोकी असी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी अति संकट झाले पायी विचारिता श्री गुरुशी गेले होते संगमासी जावी म्हणून दर्शनाचे निघती झाली त्यावेळी पतिव्रता ते वेळ आले आपले पती जवळ पाहता झाला अंत काळा प्राण गेला तत्क्षणी जे जे सांगती माते व्रत केली पूजा खंडित समस्त झाले आता व्रत श्री गौरी अपना परी कोटे केले माझे पुण्य पुथा पूजेला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण कैका माया बहिणी हो ऐसे नाना परी ते नारे दुःख करी अपरंपारी इतके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक तयाने कथले स्त्रियांची कर्म आणि सांगितले तियेला सहगमन करावे तत्पूर्वी द्यावे गुरु दर्शन सज्ज झाले सहगमनाची आठवण झाली तेसी गेली स्वामी दर्शनासी गेली त्या संगमासी उभी टाकून या दोरी त्या सष्टंग नमन करी श्री गुरु म्हणे त्या अवसरे सुवासनी होई निरंतर विप्र म्हणती स्वामीची इच्छा पती मंचत्वाशी पावला परधामासी सुवासनी केवी होई अवृत केली स्मशानासी ही आली सगुणासी निरोप घाव्या सुमापाशी आली असे स्वामी श्री गुरु म्हणते द्विजासी आमचे बोल झाले इसी अभयपण स्थिर इसी संदेह न धरावा मनात प्रेत अनुनिया देखा ठेवले श्री गुरु सम्मुखा श्री गुरु म्हणते विप्रलोका सोडा वस्त्र दूर त्याचे चरण तीर्थ त्यावेळी देती त्या इप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेतासी करते तीर्थ सवन श्री गुरु अमृत दृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठवणे बैसेच तक्षण अंग मुरडीत परियेसा तटस्थ झाले सकळ जण साष्टांग करीती नमन गेले आपल्या भुवन ख्याती झाली चहन राष्ट्रपती व्रतीने पतीसहित स्नान केले संगमाता अंतकरणी संतोष वाहत पूजा करीती भक्तीसे नित्य समाराधना देख करीत होते भक्ताने का कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ तुझ्या आला परियेसी असे काश्यप गोत्रसी नाम त्या भास्कर त्रिवर्गाचा प्रति देखा सगळे असे तंडुला अनेक वरकड पदार्थ त्या मूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी मासतीन क्रमिल्यावरी समस्त मिळून तिच्यावरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणते श्री गुरु कृपा सिंधू आणले दैश्वेर घरत शाखा दोन त्या पुरत स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केला त्यावेळी आमंत्रणे केले समस्त ग्रामवासियांशी तृप्त केले सर्वांशी प्राणी मात्र नाही उपाशी घडाला ऐसा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखील आज कौतुक अन्न होते स्वल्प 4 सहस्र केवी जेविले इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्रकृत कथा संबंध सदा पठित भैक भक्त पंचमाध्याय गूढः श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त पंचमाध्याय गूढः अध्याय 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका 60 वर्षे वांजीशी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाकीसी नामतय सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांझ म्हणून निख्या तिसी होती तया गाणगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्य नेम असे थोर गुरुदर्शन येत असे श्री गुरु म्हणती तेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसावर देणे म्हणून विनवी तसे ते वेळी ऐकून तीनचे वचन श्री गुरु म्हणती हसवून पुढील जन्म जाणून कवन तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करीत झालो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ व्रत संपूर्ण करून केले दानजे भाविनी तेची दिवशी अस्तमाने झाली पिठाळाशी ऐसी नवमास क्रमणी प्रस्तुत झाली शुभदिनी समस्त दूतजी होऊन वर्त देती जातकाचे ज्योतिषी म्हणते ते वेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्रा वाढील कुळी पुत्र पौत्री नांदिल कन्या होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता हिची ख्याती होईल बहुता समस्त हिसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल हिची दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझा म्हणून श्री गुरु बोलती
पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला. पांचपुत्र तो लाधला नामकरणे श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते ते जेणे रीती. प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. निर्धारासे ज्याचे म्हणे त्यासी वर देती तत्क्षणी. एको भावे या कारणे भक्ती करावी श्री गुरुची. घाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू. आपस्तंभ भार्गव गोत्रू नाम त्याचेच नरहरी. एवोन्य श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी कर संपुट चौरनीय. श्री गुरु म्हणती तुझ्यासी पूर्वजन्मी महादोषाची. तू व केले बहुवसी म्हणून कुष्टी झालास. काष्ट घेऊन संगमासी त्वरित जाय बावीसी. संगमनाथा पूर्व भागीसी भीमा तिरी रोवी. रोवी पातवा जाऊन संगमाता स्नान करून या त्वरित. पूजा करून अश्वत्थ पुनरपी जाय स्नानासी. हाती धरून या कलश दोन्ही आणि उदकस्तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्थापना करी मनोभावे. जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरूप देती. आचरत असे एक चित्ती भावभक्ती करून या. येणे प्री 7 दिवस द्विजे केले उपवास. तया काष्टाक दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी. जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे श्रीशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी. होता कमंडल करकमळी भरला सदा गंगाजळी. उचलोन हस्तकमळी घाले ती उदक काष्टासी. तेचे क्षणी काष्टासी पल्लव आले पर्येसा. औदुंबर वृक्षजनाचे दिसत असे समजता. तत्काळ विप्राचे कुष्ट जाता सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह स्वामी श्री दत्त शालेला तयाच्या. एके समी साई देवासी घेऊन जाती संगमासी. दाखवणी पर्जन मायसी भक्ती तयाची पाहिली. जाऊन मठात अग्नी घेऊन ये परत. सर्प 2 पाठवित रक्षण कराव्या तयासी. काशीपुर महास्नान तुवा देते जातांची जाण. होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात. महिमा काशीचा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडविता तया वासाय देवासी. समस्त भक्त सेवा करीती त्यात एक देण करहतंती. अत्यंत करीत असे भक्ती नित्य येऊन नमस्कारी. ऐसे किती दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले. समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतिकाची. नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला गुरुपुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी मूर्ती समस्त गेली यात्रेसी. तू एकलाची राहिलासी पाहतसी विनोद श्री पर्वताचा. त्याचा भाव पाहुनी जवळे बोलाविते श्री गुरु म्हणे. बैस म्हणती कृपा करून दाखव म्हणते श्री पर्वत. नयन झाकुरून पादुकेसी दृढ धरिका वेगेसी. मनोवेगे तयासी घेऊन गेले श्री पर्वतासी. क्षणैक माता निद्रावस्था म्हणत झाला जाग्रता. अवलोकिता पर्वत दिसतच म्हणे स्वप्न दिवा किंवा सत्य. शीघ्र क्षौर स्नान करून पूजा करिता लिंगस्थानी. देखता झाला श्री गुरुमुनी अति विस्मय करोनी. तू तरी केवळ परमेश्वरा दिसतोशी आम्हा नर. न कळे तुझा महिमा पर गौप्य रूपे गुरुनाथा. सिद्धे सांगितले नामधारकासी ते मी सांगताचे पर्येसी. श्री गुरु महिमा पारेसी अमृत सेवितो निरंतर. नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी श्रेयत कुष्ट जाण. आंबा तुळजापुरा जाऊन वर्ष 3 आराधिली. संवत्सर 3 उपवास द्विज काष्टला बहुवस. निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी. जगदंबीचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरशरणी पुनरपी केले उपवास. देवपण ठाऊके झाले आम्हासी निरोप तिथले. मनुष्यापासी जा म्हणितले तुझेनी नव्हे काहीच. म्हणे मज बरवे फोनी अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलून निर्वाणे विप्रधरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयासी तैसेचे होय पर्येसी. अनेक समस्त भावपियासी तेनेचे परी निरोप होय. तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी. बाहेर घालवू तुझेसी देवाल येऊ न देऊ. इतके झाल्यावरी पाराने केले तुझ्यावरी. पूजा करून नानापरी निरोप घेऊन निघाला. गाणगा ग्रामासी आला मठात पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला संगमी आहे ती श्री गुरु. सर्वांगी कुष्टासी श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणता संदेह रूपे आला असे. दुरोनी देखील श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का. देवी पाशी कान गेलासी मनुष्यवासी येणे कायसी. संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी. तू भक्तजन कामधेनु मनुष्य देही अवतरुनु. तुझा पार काने जाणे कवनु त्रैमूर्ती तुझी होसी. स्नान करून बाहेर आला शरीर पर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग. सर्वांग पाहता बरवे झाले तन मात्र जंगीशी राहिले. पाहता मन त्यांचे भ्याले म्हणे स्वामी असे की. थोडे श्री गुरु म्हणती त्या तुझ्याचे मुख उघडी काळी ज्वेसी. विभूती प्रक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाते. नंदी नाम स्तोत्र करिता श्री गुरु संतोष अत्यंत. भक्तांते निरोप देत कवीश्वर म्हणायसी. शेष होते जंगेवरी तत्काळ गेले दूरी.
नंदी नाम आनंद करी राहिला सेवा करिता देखा. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरूपलीसी. नंदी नामा कवी ऐशी दुसरा अनेक आला म्हणून. नंदी नामा कवी होता कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चाहुराष्ट्री. हे परगे म्हणजे ग्रामासी कल्लेश्वर नामे लिंगसी. द्विजवर एक सेवा करसी नाम त्यांचे नरहरी. लिंग सेवा भो करी आपण असे कवीश्वरी. नित्य पांच कवित्वे करी कल्लेश्वरा वांचुनी. निद्रा केली देवळात देहकथ झाला स्वप्नात. लिंगावर श्री गुरु बैसत कापन पूजा करीत असे. हाची होय सद्गुरुत्रय मूर्तीचा अवतारू. भेट घ्यावी आता निर्धारो म्हणून आला श्री गुरुपाशी. ऐसे विनवणी स्वामी याची आला सवे गंगापुरासी. कविते केली भाऊ असे सेवा करीत राहिला. भक्त अति प्रिय सात दिवाळी निमित्त. न्हाया गुरुसी गृहाप्रत प्रार्थिती सात ग्रामासी. इच्छा पुरवा भक्तासी. सात रूपे धरिशी सातांच्या ग्रामासी. राहनिया मठा माझी शूद्र एकतया ग्रामासी. नित्य नमस्कार करसी संगमी आता येता श्री गुरु. पुनः येतो येणे रीती श्री गुरु निरोपिती तयासी. आम्ही जातो संगमासी परतून येऊ मध्यान्नासी. तव कापावी सर्व पीक इतके होता शूद्रे देखा. पीक कापिले म्हणा परवका उभा असे मार्गे ऐका. श्री गुरु आले परतून नमन करुणे श्री गुरुशी. शेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणते तयासी. वाया कापिले म्हणून विनोदी तुझे सांगितले. तुवा निर्धारी कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले. त्याची माझं कामधेनु समस्त ग्रामीची पिके देखा. शीत नुसली सकळ रक्षका. शीत नासले सकळ रक्षका. पर्जन्य पडला एकाएकी. मूळ नक्षत्र परियेस ग्राम राहिला पिकाबिन. शूद्रच शेत वाढले शतगुणी. वाडाले यावनाळ सगुण. एक अकरा परघडेसी सिद्ध म्हणे नामधारकासी. श्री गुरुक्षेत्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे ज्यासी. दैनिकीचे तया घरा इति श्री गुरु शब्द संक्षिप्त. नाना प्रवक्त कथा समर्थ सदा पठित भाविक भक्त. 6वा अध्याय गुण श्री गुरुदेवत्त इति श्री गुरुक्षेत्र 6वा अध्याय संपूर्ण. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व भागाले ऐका. पूर्वी रंजक कथानका तू ते आपण निरोपिले. त्याने सांगितल्यावर राज्यपद दुरंधर. प्रसन्न झाले त्यासी गुरुवर दिदलावर परियेसा. उपजला तो मुलींच्या साथीत दुधरी नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदता महानंदी परियेसा. ऐसा राजा तू यवन होता आपण संतोषन. अश्वगज अपार धन पाय भारा मिती नाही. आपण तर यतीहीन पुण्य वासना अंतकरण. दान धर्म करी जाण समस्त याती एक भावे. विशेष भक्ती विप्रावरी ती असे पूर्व संस्कारी. असती देवालय भूमीवरी उपद्रव नेदी तयासी. तया घराचे पुरोहित तया रायाचे शिकवित. आपण होऊन गेंच्या जात देव द्विज निंदावे. ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारांसी. करी पुण्य भवसी विश्वास देवा द्विजावरी. राजा ते का येणे परी होता तया वैथुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य इथे त्या स्फोटकाशी लेप करीते. शमन होय कवने रीती महादुखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमाने श्री गुरु असता गाणगा भवनी. विचारा करीते आपुले म्हणे राजा येईल म्हणून या. येते येता क्लींचे लोक होईल तुझ्या उपबाधक. प्रगट झालो आता एक आम्ही येते असू नये. प्रगट झाली महिमा ख्याती पहावे येथील लेंचे जाती. आता राहावे आम्ही गुप्ती लौकिक कार्ता प्रियेसा. ऐसे ऐकून मुलींचे देखा समस्ता वर्जनी आपण ऐका. बैसवून या अंधोले काम गेला त्या स्वस्थानासी. दोरांनी देखता श्री गुरुशी चरणी चाले मुलींच्या प्रियेसी. जवळी गेला पहावे असी नमन करून उभा राहे. श्री गुरु म्हणते त्यासी कार्य रंजका कोटे अससी. बहुत देवची भेटल असी आमचा दासा महोनिया. ऐसे वचन ऐकून मुलींचे झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी करी सष्टांग दंडवत. पूर्वजन्मे आठवून देखा शोधन करी अति दुःख. कर जोडून विनवी ऐका नाना परिस्तोत्र करी. आजही स्नान गाणगापुर दिव्य असे महिमान. लाखो लोक दर्शन कारण प्रतिवर्षी जाती जया स्थाना. अद्भुत असे स्थान जनकल्याणा कारण. शक्ती तेथे ठेवून निर्माण केले श्री गुरुनी. स्वामी नरसिंह सरस्वती सर्व वक्ता पाचारती. कर्तरीवनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे. आता येथे न राहावे कलियुग गुप्त राहावे असे म्हणता गुरु रवे अवघे दुःखिता होती. जयाचे असते भाव सुगम भजता पाद काजी काम. ते पुरून अंतिराम मिळेल नाम माझे भाता. भक्ता तारणार्थ जे पठन अथवा श्रवण करीती श्री गुरु चरित्र पूर्ण होते मनोरथ. व्यर्थ चिंता नसावी लीलावंत श्री गुरूंच्या संक्षिप्त व्हायला साच्या. श्री नरसिंह सरस्वतीच्या चरणी लीन सर्वधा. कृपा होता श्री गुरुची पूर्ण होतील कामे साची. मिळेल मुख संपत्ती
मिळेल सुख संपत्ती या चरित्र पठणाने. माघ कृष्ण प्रतिपदेशी पूर्व प्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती चरणी समर्पित केला ग्रंथ हा. श्री गुरुनी दिलेला हावर जो भाविकाची हे गुरुचरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षवे दयाळा कृपागणा श्री गुरुदत्ता. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडणी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागून सुखी ठेवी दयाळा. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्रकृत कथा संबंध सदा पठित भाविक भक्त सतवाध्याय गुढः. श्री गुरुदेव दत्त एकूण ओवी संख्या 325. इति श्री स्वामी दत्त अवधूत महाराज श्री वर्षी संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. शुभम भवतु. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जान त्रिगुणी अवतार त्रैलोक्य रान. नीती नीती शब्द नये अनुमान सुवर गुंजन योगी समाधी ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीत हरले चिंता. जय देव सभाय पण करी तू एक दत्त भाग्यासी कैसी न कळही मात. पराही परतले ते चाहेत जन्मावरणात पुरलासी अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीत हरले चिंता. जय देव दत्त येऊन या उभा टाकला सद्भावे सष्टांग प्रेमपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्मवर्णांचा फेरा चुकविला. जय देव श्री गुरुदत्ता आरतीवाळीत हरले चिंता. जय देव दत्त असे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. नेतोपणाची झाली बुलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव श्री गुरुदत्ता आरतीवाळीत हरले चिंता. जय देव घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन अंदे पूजिना भावे वायन म्हणे नामा. तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्याधरम तमेव सर्व देव काये नवाच्या मनसिंद देवा बुद्धात्मनामा प्रकुस्तभावा. करोमि यज्ञं सकलस्मै नारायण समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.